A very good morning, BNI Tatwa. It's an honor to be here with you all. Kolhapur is not only known for its rich culture, but it's also known for its strong ability in business spirit. And I believe that you are all are the reason it's an important role. BNI is an important role to become this business spirit more stronger. And today's meeting is regarding youth leadership. Youth leadership is not only about the age, it's about the mindset, creativity, adaptability, skills, and many more things. आज इथे बसलेले सर्वजण माझ्यासाठी आपण लीडर आहात, कारण आपल्या माध्यमातून आपण फॅमिलीजना सपोर्ट करता, एम्प्लॉयमेंट क्रिएट करता, त्याचबरोबर आपण लोकल इकॉनॉमीला ग्रोथ देता. आज इफ यू ओन अ सॅलॉन, त्याचबरोबर इफ यू ओन इफ यू ऑपरेट अ रिटेल शॉप, त्याचबरोबर इफ यू डिझाईन बिल्डिंग्स or you do many other businesses, when someone depends on your enterprise, that means you are a leader. आणि माझ्यासाठी ही सगळ्यात मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे की आपल्या माध्यमातून आपण फॅमिलीजना सपोर्ट करता. त्याचबरोबर आता कोल्हापूरमध्ये बिझनेस ग्रोथ करण्यासाठी क्षीरसागर साहेबांच्या माध्यमातून देखील बरेच वेगवेगळे चांगले प्रोजेक्ट्स त्यांनी इथं फंड्सच्या माध्यमातून आणले आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं कन्व्हेन्शन सेंटरचा प्रोजेक्ट असेल. आज कन्व्हेन्शन सेंटरसाठी कोल्हापूर येथे तो प्रोजेक्ट आहे. 244 कोटी रुपयाचं त्यासाठी महाराष्ट्र प्रशासनानं, महाराष्ट्र शासनानं निधी दिलेला आहे. या कन्व्हेन्शन सेंटरच्या अवतीभोवती छत्रपती शिवाजी विद्यापीठ आहे, त्याचबरोबर कोल्हापूरचं एअरपोर्ट आहे, त्याचबरोबर कागल MIDC आहे. त्यामुळे एक चांगल्या पद्धतीनं कनेक्टिव्हिटी या कन्व्हेन्शन सेंटरला येणार आहे. आणि मला खात्री आहे की कोल्हापूरमध्ये कला, क्रीडा, सामाजिक, उद्योग या क्षेत्रांमध्ये या कन्व्हेन्शन सेंटरमुळं एक चांगली चालना मिळेल. त्याचबरोबर 1-2 महिन्यापूर्वी महाराष्ट्र सरकारनं 100 एकरची जागा कोल्हापूरमध्ये शेंडा पार्कसाठी, IT पार्कसाठी अलोकेट केलेली आहे. यासाठी देखील क्षीरसागर साहेबांनी वारंवार प्रयत्न केलेला आहे. विधानभवनात प्रश्न मांडलेले आहेत. CM साहेब असतील किंवा DCM साहेब असतील, त्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे. कोल्हापूरमध्ये येणाऱ्या पुढील काळात चांगल्या IT कंपनीज देखील येणार आहेत आणि त्यामुळे देखील बिझनेससाठी एक चांगली ग्रोथ आपल्या कोल्हापूरमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आज माझी भूमिका देखील मी आपल्याला सांगू इच्छितो. माझ्या माध्यमातून प्रशासन आणि आपल्यामध्ये एक सवाल आपलं एक संभाषणाचं एक पूल बनण्याचं काम मी करू शकेन. आज सरकारी बरेच सबसिडीज असतात, बरेच लोन्स असतात. माझ्या माध्यमातून मी आपल्याला ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू शकेन. त्याचबरोबर आपले जे सरकारी अधिकारी असतात, जे प्रशासकीय अधिकारी असतात, आपले बऱ्याच जणांची काय ना काय तर त्यांच्याकडे प्रश्न असतात. एक सामूहिक बैठक घेऊन ते देखील मी सोडवण्याचा प्रयत्न करीन. त्याचबरोबर अशी विविध आपले प्रश्न असतात. माझ्या माध्यमातून आपल्या बिझनेसमध्ये जर आपल्याला कोणतीही ग्रोथ असेल तर त्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही ही मी आपल्याला आज इथं ग्वाही देतो. आज मी आपल्या सगळ्यांचं इंट्रोडक्शन ऐकत होतो. त्यामध्ये प्रामुख्यानं राजेश सर असतील, अभिषेक सर असतील, हे आपले गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत. तर मी आपल्याला आज शब्द देतो, जिल्हा नियोजनची बैठक ही एप्रिल महिन्यात होती आणि जिल्हा नियोजन म्हणजे आपण ज्याला DPDC म्हणतो, या DPDCच्या माध्यमातून आपण सरकारी फंड अलॉट करतो आणि साधारण मे महिन्यात तो निधी अलॉट होतो. मी त्यांना आज इथं शब्द देतो की दोघांनाही मी 20-20 लाख रुपयाची कामं इथं एक मे महिन्यात मेच्या पहिल्या त्यांनी कॉन्टॅक्ट करावं आणि निश्चितपणे DPDCचा जो फंड आहे जो क्षीरसागर साहेबांना मिळणार आहे त्याची मी 20-20 लाख रुपयाची कामं देईन. त्याचबरोबर आणि इतर बरेच लोकांनी आज दिले. आता रणदिवे सरांनी एक आज दिलं आहे साई कार्डिक हॉस्पिटलचं, ते देखील मी आपल्याला साई कार्डिक हॉस्पिटलचे जे ओनर आहेत त्यांच्याशी मी आपल्याला ही बैठक झाल्यानंतर त्यांच्याशी देखील जोडून देईन. आता चारुदत्त पाटील सर आहेत, त्यांनी पण एक चांगलं तिथं रोबोटिक्सचं एक चांगली अकॅडमी सुरू केलेली आहे. माझे 2 पुतणे आहेत, त्यांना देखील मी आपल्याकडं सेशनला पाठवेन ही मी आपल्याला खात्री देतो. आणि एक चांगलं BNIचं ग्रुप आपल्या माध्यमातून इथे निर्माण झालेलं आहे. खरं तर आपण आज बघायला गेलात तर प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक फील्डमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे आणि आपल्याकडनं एक शिकण्यासारखी गोष्ट आहे की आपण एकमेकांना मदत करून, एकमेकांना सहकार्य करून आपण एकत्रितपणे पुढे जात असतात. ही गोष्ट खरंच कोल्हापूर जिल्ह्याला ही शिकण्यासारखी गोष्ट आहे. कारण आज वेगवेगळ्या क्षेत्रात
बरेच कॉम्पिटिशन असल्यामुळे सगळेजण एकमेकांचे पाय खेचत असतात, पण आपण तसं न करता सगळ्यांना एकत्रित घेऊन आपण काम करून आपण पुढे जाता. त्यामुळे ही सगळ्यात मोठी गोष्ट इथे शिकण्यासारखी आहे. आणि माझ्या माध्यमातून आपल्याला कोणतीही काही अडचण असली तर मी आपल्या सोबत राहून एक पाऊल पुढे राहून मी आपल्यासोबत काम करीन, मी याची आपल्याला ग्वाही देतो. आणि तसं बघायला गेलं तर आम्ही सर मला काल बोललेले की BNIचं 1.5 वर्षात 20 कोटी 79 लाख रुपयेचा बिझनेस झालेला आहे. आणि ही आपल्या कोल्हापूरसाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि हा बिझनेस आणि चांगल्या पद्धतीनं एक्सपांड कसा होईल आणि चांगल्या पद्धतीनं हा रेशो कसा वाढेल यासाठी मी प्रयत्न करेन, याचा मी आपल्याला शब्द देतो आणि माझं छोटंसं संभाषण संपवतो. जय हिंद.